गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः सांबरे नमः पार्वतीपते शिव हर हर श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय महात्मा बसवेश्वर महाराज की जय संत शिरोमणी मन्मथ स्वामी स्वामी महाराज की जय दत्तात्रेय भगवान भगवान की जय सब संतन की की जय शिव महापुराण भगवान की जय हर हर महादेव हर हर महादेव हर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोला ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोला ओम नमः शिवाय 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 हर हर शिव महापुराण भगवान की जय सौराष्ट्र सोमनाथाच श्रीशैले मल्लिकार्जुन उज्जैन्यादि महाकाल ओंकार ममलेश्वर परजा वैद्यनाथाच्या डाकेल्या भीमशंकरम् सेतुबन्धे तु रामेशा नागेशा दारुकावने वाराणसात विश्वेशा त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदार विष्णेच शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातपटे नरः सप्तजन्मकृतं पापं स्मरेण विनाशाय
कोटी ब्रह्मांड नाही आशुतोष अशा भगवान शिव शंभूच्या दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करो. ज्या भगवान शिवाच्या पंचमुखापासून पंचाचार्यांची उत्पत्ती झाली त्या पंचाचार्यांच्या दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करो. संत शिरोमणी मनमत मौली, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, सर्व संतांच्या चरणी नतमस्तक हो. ओम नमः शिवाय अधिष्ठान नटराज कला क्रीडा प्रतिष्ठान श्रावण मास तपानुष्ठान आध्यात्मिक समिती पिंपरी चिंचवड पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने अतिशय भव्य दिव्य ज्यांनी सुंदर असा कार्यक्रमाचं नियोजन केलं. सगळ्यांना शिव महापुराण एक ना एक शब्द कळावा असं 21 दिवसाचं ज्यांनी नियोजन केलं असे संयोजक महेश स्वामी, त्यांच्याही चरणी नतमस्तक हो. त्यांचे सर्व सहकारी आणि तुम्ही सर्व शिवभक्त खरंच सुंदर अशी शिव महापुराण कथा आणि या 18 पुराणांचा राजा शिव महापुराण ज्यामध्ये एकची सांगता झाली म्हणून मी आज थोडीशी साध्या आवाजामध्ये सुरुवात केली. का तर दुसरं सत्र सुरू झालं हे तुमच्या लक्षात घ्या. ज्याचा पाया खोल असतो ना त्याचा कळस निघत असतो, म्हणून सुरुवात साधीच केलेली परवडते. दुसरं सत्र पण कथा डबल नाही, कथा तिथून पुढे सुरू राहणार. आमच्या काकूनाला आता 3 वेळा कथा म्हणले तुम्ही परत परत सुरू करणार का? त्यांना प्रश्न पडला, मग डबल डबल मी म्हणलं एकही येऊन बसायचं नाही. दुसरं सत्र सुरू झालं तर अर्धे कमी झाले आणि काम कमी झाले. माहितीये का काय झालं आज? हा पुस्तक तर काही तुम्ही मला वाटलं मलाच माहिती काही. सगळ्या बहिणी आज राख्या बांधायला, पण ज्यांना शिव महापुरांची गोडी लागली ना परमार्थ हा उसासारखा असावा. पण उसासारखा जरी असला तर उसाच्या 2 बाजू आहेत. पण त्या 2 बाजू सिद्ध करत असताना कोणत्या बाजूकडून परमार्थ केला पाहिजे आणि कोणत्या बाजूकडून प्रपंच असतो अतिशय सुंदर सांगितलेलं आहे. परमार्थ हा वाड्याकडून असला पाहिजे. जसं जसं ऐकत जाऊ ना, जसं जसं मुलाकडे जाऊ ना तशी त्याची गोडी लागायला पाहिजे. हा परमार्थ आहे. पण हा प्रपंच सुरुवातीला एवढं गोड वाटतं ना, काय सांगावं तुम्हाला. ऊस कसा असतो गुडाचा, गोड गोड गोड, कसा एवढा गोड वाटतो. नवीन नवीन लग्न झालं की नवरा हे पाणी आण चहान, पाणी आण चहान, किती बायको दाबाचा येईल काय नाही. किती वर्ष चालतं ते? 1 वर्ष. 1 वर्ष झाल्यानंतर ती म्हणते आता तुमचा उमरा ओलांडून ती जुनी झाले आणि ती घरातलं सगळं ओळखते. ती काय करते नवऱ्यालाच म्हणते आता तुम्हीच मला पाणी द्या. म्हणजे दुसरा मध्यंतरी थोडा बरा आहे. ऊस कसा आहे मध्यंतरी जरा बरा आहे. पण पुन्हा वाड्याकडे लागतो प्रपंच आणि वाड्याकडे गेल्यानंतर ऊस गोड असतो. तो ऊस खाल्लाय का तुम्ही कधी? सगळे रसच पिणार नाही ना. ऊस काहीतरी खाल्लाय ना गावाकडे. मग ऊसाचा वाड्याचा भाग असतो ना तो गोड असतो का? गोड नाही. तसं पुन्हा लेकरू म्हणतो तुम्ही दोघं गप्प बसा मला बोलू द्या. म्हणजे याचा अर्थ ऊस कुठं गेला? वाड्याकडे. हा प्रपंच वाड्यापर्यंत गेला पण परमार्थ याच्या विरोध दिशेला आहे. परमार्थ सुरू केला की वाड्याकडे असतं. कथा ऐका वाटत नाही, जाऊन येतात झोप येते का? त्याच्याविषयी एवढी गोडी वाटत नाही. पण जसं जसं आपल्याला कळायला लागतं ना तसं मध्यभाग येतो आणि आपण डोळे असे वटकारून बघतो. कथा करायला वाटतं आपलं काही चुकलंय का काय. पण ज्या वेळेला कळायला लागतं ना त्यावेळेला तुमच्या हात आपोआप काळ्याकडे जातात आणि आनंद व्यक्त करायला लागतात. खरंच गडी काय शिव महापुराण.
तसा आज विशेष महत्वाचा दिवस आहे ना, आहे की नाही? पौर्णिमा महिन्यालाच येते ना, काय विशेष आहे? रक्षाबंधन आहे. रक्षा आणि बंधन एका रेशमी धाग्याने भावाला साखळं घातलं जातं. तुम्ही म्हणता किती खालचा विषय वेगळा होता प्रवचन मध्ये, तुम्ही असं काहीच नाही सांगितलं. तो भागच वेगळा आणि हा भागच वेगळा. म्हणून कथा, प्रवचन आणि कीर्तन यामध्ये अंतर आहे बरं का. प्रवचन याचा अर्थ असा असतो की जीव आणि शिव याचा एकत्रीकरण एक ओवी घेऊन त्यावर चिंतन मांडलं जातं. त्यामध्ये आपल्या दृष्टांताची भर घालून त्या ओवीला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे प्रवचन करतं. एक ओवीवर प्रवचनकार आपलं चिंतन मांडत असतं. कीर्तन वेगळा भाग आहे. कीर्तनामध्ये एक अभंग घेतला जातो, ज्यामध्ये संतांनी स्वतःचा अनुभव लिहिलेला असतो. असा अभंग घ्यायचा असतो आणि तो अभंग तुमच्यापर्यंत देण्यासाठी ग्रंथाची मांडणी केलेली असते. पण विशेष प्रमाण घातले जातात. त्या प्रमाणाला सुद्धा सोडवलं जातं, त्याला कीर्तन म्हणतात. नाहीतर कीर्तन होत होते. कीर्तन म्हणजे गवतासारखं, ज्याचा कुठंच उपयोग नाही. आणि कथा म्हणजे ज्या शुभ परमात्म्याने स्वतःच्या श्वासामधून श्रुतीमधून स्मृती केलेली असते आणि भगवंताच्या अनेक लीलेचं वर्णन केलं झालं, त्याला दृष्टांताच्या द्वारे तुमच्या चरणापर्यंत पोहोचवण्याचं काम माझं आहे. चरणापासून तुम्ही हृदयापर्यंत नेऊन आचरणात आणण्याचं काम तुमचं. कारण तितकं आम्ही कथाकार लोक करू शकत नाही. तसा हा विषय खाली घेतला नाही, कारण हा महत्वाचा विषय आहे. रक्षा आणि बंधन. भावाला एक रेशमी धागा बांधून बहीण म्हणत असते, दादा जीवनभर या आपल्या नातेची रक्षा कर, म्हणून मी तुला बंधन घालते. ती म्हणजे रक्षाबंधन आहे. हा रेशमी धागा आहे ना, तुझ्या आणि माझ्या नात्यामधलं प्रेम नाही व्यक्त करत. एवढ्या रेशमी धाग्यापुरतं मर्यादित नाही. हे प्रेम जे आहे ना, आतून अथांग सागरा एवढं आहे. ज्या वेळेला मी संकटात असेल ना दादा, त्या वेळेला पहिलं जर चित्र कोणाचं येत असेल तर फक्त तुझंच. बरोबर आहे? अरे तुलाच आठवते म्हणून हा रेशमी धागा बांधून रक्षा म्हणजे बंधन घातलेलं आहे मी तुला, त्याचा हा सुद्धा अर्थ आहे. आणि एकच दिवस नाही, प्रेम दररोज म्हणजे घडोघडी. प्रेम कुठं नसतं का? नात्यामध्ये प्रेम नाही का? पण खरं सांगताना ते आक्षेप का झालेत काहीच कळत नाही. नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला, ज्यामध्ये बहिणीला पण भावाची ओढ राहिली नाही, भावाला पण बहिणीची ओढ राहिली नाही, ज्यामध्ये भाऊ सुद्धा खरंच अंतःकरणातून आज मी एक व्यथा व्यक्त करत आहे, ज्यामध्ये भावाला सुद्धा बहिणीची गरज राहिली नाही. भावाला सुद्धा अनेक बहिणी तयार केल्या, रक्षाबंधन झालं ना, बहिणीनं सुद्धा भाऊ अनेक तयार केले, एकमेकाची एकमेकाला गरजच राहिली नाही. जे नातं होतं ना, अलीकडच्या 10 वर्षाच्या काळामध्ये माना, मी नको म्हणत नाही, मानलेलं नातं असावं. म्हणतात रक्ताच्या नातेपेक्षा मानलेलं नातं हे खूप पवित्र असतं. का?
त्याच्यामध्ये स्वार्थ दडलेला नसतो, म्हणून ते पवित्र असतं. पण रक्ताचं नातं आता स्वार्थाच्या मागे लागल्यामुळं त्या बंधनामध्ये दोघेही राहिला तयार नाही. भाऊ असेल की बहीण असेल. काय दृष्टांत सांगावा तुम्हाला, ज्याने माझंच हृदय भरून येऊन जाईल त्याच्यासाठी मी त्या दृष्टांताकडे जाणारच नाही. मलाच नाही बोलायचं त्याच्यावर. काही गरजच नाही त्या बहीण भावाच्या नाते, जाऊच द्या आता तिकडे, नकोच. आज आपला विषयच घ्यायचा नाही. आज आपला ना खूप मस्त विषय आहे. यदा कदाचित माझा एखाद्या दिवशी मूड झाला तर नक्कीच बोलेल मी त्याच्यावर. मला आज खरंच ते नकोच वाटायचे, ते नातेच बोलायचे नको. जे कथेमध्ये आहे ना तेच बोललेलं बरं. कारण बोलून सुद्धा ज्यामध्ये फरक होत नाही ना त्या शब्दाचा उपयोगच नाही. येईल कधी तर वेळ आली नाही एका दिवशी नक्की व्यक्त करेल आपण आपल्या कथेकडेच वळू. शिवमहापुराण कथा, कथेचा आजचा 8वा दिवस. 8वा दिवस आणि कथा शिव परमात्मा सती मातेच्या वियोगामध्ये. सती 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 म्हणून का तर सती मातेने स्वतःचा देह दक्ष राजानं जो यज्ञ केला, दक्ष प्रजापती यज्ञ करून गेला. दक्ष प्रजापती यज्ञ करून गेला. हे दक्ष प्रजापती यज्ञ करून गेला. चिरंजीव झाला ताराबाई, चिरंजीव झाला ताराबाई. दक्ष प्रजापती यज्ञ करून गेला. दक्ष प्रजापती यज्ञ करून गेला. अक्षिणी राणीच्या गळ्याला धरून सती माता रडत होती. हा आपला विषय कालचा होता. का रडत होती? थोडं मागं जाऊ कधी. का रडत होती? तर या विश्वामध्ये सगळ्यात मोठं दैवत जर कुठलं असेल तर आई आहे. जिच्या पुढं मन व्यक्त करता येतं, आपल्या मनातली व्यथा मांडता येते, ती सुद्धा एक काही काळापुरती बरं का. आई जर थकलेली असेल ना तर आई पुढे व्यथा मांडूच ना, कारण ती तिच्याच याच्यामध्ये असते, एक मर्यादा असते. पण अक्षिणी राणीने गळ्याला धरलं, रडायला सुरू केलं. का? एवढा अपमान, शिव परमात्म्याविषयी एवढे अपशब्द. आई इथं बसलेल्या सगळ्या आयांचा समोर बसले. एक बाप विचारतो, सारखं का गं आईला श्रेष्ठ म्हणलं जातं? काल एक जणाने मला विचारलं, तुम्ही म्हणला ना आई लंगड्याचा पाय, आई दुधावरची साय, तुम्ही म्हणलात ना का? हा एक बापाने सुद्धा एका आईला प्रश्न केला. सगळे तुझीच गावात महती घालतात, आम्ही कुठं कमी? असं वाटतं तुम्हाला? आम्ही कुठं कमी? जेवढं तू कष्ट घेतलीस ना वाढवण्यासाठी, पालन पोषण करण्यासाठी, मी सुद्धा कष्ट घेतलं, आई का जास्त? ते म्हणजे कष्ट तुम्ही येतं माझ्यापेक्षा जास्त, मला माहिती. पण आईची महती का मला जास्त सांगितली? ज्यावेळेला एखादं लेकरू आईला जर महागाई बोलायला लागलं, बाप म्हणतो आजपासून तुम्हाला बोलायचं बंद कर, पण ती आई मात्र हसणं म्हणते.
म्हणते अहो त्याला तशी थोडी सवयच आहे, त्याला थोडी तशी सवयच आहे हो बोलण्याची. तसा तो मनाने खूप चांगला आहे. त्याच्या पलीकडे जाऊन बापाला का ग एवढं सामर्थ्य तुझ्यामध्ये आलंय, दादाला मी ते हसायला लावायचं. आई बाप म्हणला तुला काहीच वाटत नाही, तो तुला अक्कल नाही म्हणतो, तो तुला लाथ घालतो, तो तुला बोलतो, तुला काहीच का नाही वाटत. तिनं म्हणली अहो याचं एक तर मला सांगू का. अहो ज्यावेळेला तो पोटामध्ये होता ना माझ्या, त्यावेळेला त्याला लाथ घालायची ना, तर मी दिवसभर जाऊन शेजारणीला सांगायचं आज माझ्या बाळाने मला लाथ मारली, आज माझ्या बाळाने मला लाथ मारली. आणि एखाद्या दिवशी त्या बाळाला जर पोटामध्ये असताना लाथ नाही मारली तर माझा जीव दिवसभर कासावीस व्हायचा. का बरं? का व्हायचा? माझ्या बाळाने लाथ नाही मारली. मग त्या आईला हितच नाही हो, पोटात असल्यापासून सवय, आजची सवय नाही. मग आज त्यानं जरी एखादी लाथ घातली ना तर मला माझ्या मनाला वाईट वाटतच नाही. त्या आईचं किती मोठं मन आहे बघितलं का. बापाला लाथ घालू द्या, बाप म्हणे हा माझला आहे, हा याला मीच सांभाळलंय, हा माझला आहे. पण आई तशी म्हणत नाही, अहो त्याला काही कळत नाही, थोडा अनवळ आहे. किती आईमध्ये फरक आहे बघा. ती आई म्हणली फरक इतकाच आहे, ज्यावेळेला ती पोटामध्ये लाथ घालायचं ना त्यावेळेला मला माझ्या मनाला आनंद व्हायचा. आणि ज्यावेळेला तो आज लग्न झाल्यावर बायकोच ऐकून मला लाथ घालतो ना, त्याला मला फक्त आनंद मानून घ्यावा लागतो. फरक आहे, जास्त काहीच फरक नाही, फरक एवढाच आहे. आई ती आईच असते, पण आईपेक्षा बाप जास्त कष्ट घेतो बरं का. बाप काही कमी नाही, पण आईची महती तर सांगायचा विषय. नाहीतर असं नाही की आईची महती सांगता सांगता बापाची महती कमी व्हायला नको, कारण बापाने सुद्धा त्याच्यापेक्षा दुप्पट कष्ट घेतलेले आहे. आईने वाढवलं, आईने बरोबर आहे सृष्टी दाखविली. म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वर, आत्मा आणि ईश्वर म्हणजे सृष्टी, जी सगुण साकार सृष्टी आहे ना, त्या आईनं स्वतःच्या जीवाला त्रास देऊन या सृष्टी दाखवण्याचं काम केलं. म्हणजे तिला आई म्हणतात, म्हणजे आत्मा आणि ईश्वर यांचं मिलन करून देणं म्हणजे आई. पण बाप काही कमी नाही बरं का. हा, बापाला तितकं विसरायची गरज नाही, नक्की त्याचा दिवस येणार आहे, ती मोठी त्या दिवशी गायचीच आहे. अक्षरी राणीच्या वेळेला पडून सती माता रडू लागली. का तर फक्त शिव परमात्म्याबद्दल अपशब्द ऐकण्यात आले. बघा विचार करा. आता नाही या अग्निकुंडामध्ये स्वतःचा देह दहन केला आणि नंदीला जाऊन शिव परमात्म्याला सांगितलं, आणि भगवान शिव परमात्म्याने स्वतःची जटा काढली आणि आपटली. असं ठिकाण माहिती का कुठे? ब्रह्मगिरी पर्वतावर स्वतः शिव परमात्म्याने जटा काढून आपटली, असं ठिकाण आहे नाशिक त्र्यंबकेश्वर. त्या जटेमधून वीरभद्र असा मोठा विराट पुरुष असा आला आणि शिव परमात्म्याला वंदन करून म्हणला, काय आज्ञा? देवाने सांगितलं, दक्ष राजाचा जो यज्ञ आहे ना, त्या ठिकाणी कुठलेही देव असू दे, कोणतेही ऋषी असू दे, कोणतेही गण असू दे, कोणतेही गंधर्व असू दे, कोणी अप्सरा असू दे, काही माहिती नाही, दक्ष राजाला जो वाचवायला येईल ना त्याच्या शिराचा छेद करून टाकायचा, ते कोणी असू दे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्यांच्या आज्ञेनं आणि जे संरक्षण करतील म्हणून यज्ञ ठेवला होता ते भगवान ब्रह्मदेव एका मिनिटात पळून गेले. का? शिव परमात्म्याचा क्रोध आहे. दक्ष म्हणू लागला, तुमच्या तर जीवावर हा यज्ञ केला मी, तुम्ही चाललात. त्याने सांगितलं, आम्ही सांगितलं होतं ना शिव परमात्म्याला बोलवा. आता क्रोधाला तुला समोर जायचं, म्हणून सगळे जरी म्हणत असले ना, बाबा हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, पण काय करावं हे आपणच विचार केला पाहिजे.
का वेळ आल्यानंतर कोणी नसतं. भगवान विष्णू लक्ष्मीला घेऊन गेले, सप्त ऋषी निघून गेले, गण गेले, गंधर्व गेले आणि काही जण राहिले जे दक्ष राजाच्या समोर त्यांना वाचवण्यासाठी हातामध्ये शस्त्र घेऊन आले. वीरभद्राने त्यांच्या शिराचा छेद केला. बघता 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 वीरभद्र दक्ष राजाच्या समोर गेले. दक्ष राजाच्या समोर जाऊन उभा टाकला. काळ समोर आला. मृत्यू असुनी शिरी. काय काळ समोर आला आणि वीरभद्र समोर आल्यानंतर दक्ष राजाला आता कुठं पळायचं मनामध्ये घाबरला. पण आता घाबरून सुद्धा चालत नाही, मृत्यू समोर दिसू लागला. म्हणून सगळ्यांना जायचंय बरं का. मृत्यू फक्त आपण विसरून गेलो. जाणे आहे व सर्वासी, करा विचार मनासी, कार्य साधोली या घ्यावे. कार्य साधून घ्यायचे, सगळ्याला जायचंय. दक्ष राजाच्या समोर पुढे मृत्यू आहे. पण मनामध्ये भीती आहे, तरी सुद्धा अहंकार आडवा आलेला. अहंकार सोडतो का? अहंकार जाऊ द्यायला तयार नाही. दक्ष राजाने हातामध्ये शस्त्र घेतलं आणि एका मिनिटामध्येच त्या दक्ष राजाच्या शिराचा छेद केला वीरभद्राने. एका हातामध्ये शस्त्र घेऊन वीरभद्राने शिराचा छेद केला. धड एकीकडे आणि शिर एकीकडे. पण सगळ्यात महत्वाचं आहे, मी तुम्हाला सांगितलं तर घरामध्ये एक जणाने तरी भक्ती केली पाहिजे. कुणीतरी घरच्या घर एक जण जरी घरामध्ये भक्ती करत नसेल ना, त्या घरामध्ये भूताचा अवतार असतो. ते घर घर राहत नाही. पण घरामध्ये एखादी महिला जरी भक्ती करत असेल ना, एखादा पुरुष जरी भक्ती करत असेल ना, तरी त्या घराला स्वर्गाचा अवतार होतो. तसं अक्षिनी राणी पटकन गेली आणि शिव परमात्म्याचे पाय धरले. शिव परमात्म्याचे पाय धरले अक्षिनी राणीने. का? आतापर्यंत मी तुमची भक्ती केली, मी तुम्हाला काही मागितलं का? म्हणून देवाला उठकी सूट काही मागायला नाही पाहिजे. नाहीतर उठलं की द्या आम्हाला, इथं द्या आम्हाला, हे द्या ते द्या ते द्या, काहीच नाही. वेळेचीच वाट बघितली पाहिजे. भक्ती आहे ना, भक्ती केली तरी मागितलं नाही पाहिजे. अक्षिनी राणी शिव परमात्म्याच्या चरणावर गेली आणि त्यांना नमस्कार केला. आपल्या नयनाश्रूंनी त्यांचे पाय धुले आणि त्यांना विनंती केली, देवा महादेवा, आतापर्यंत मी तुमची भक्ती केली, तुम्हाला कधी काही मागितलं का? काहीच मागितलं नाही. आज तुम्हाला मी मागणार आहे. काय मागणार आहे? संगती जन्माचा विसावा मनाचा, सुखी ठेव देवा माझा धनी कुंकवाचा, धनी कुंकवाचा. नको राजगादी, नको घोडागाडी, विश्रांतीचे स्थान माझे, विश्रांतीचे स्थान माझे, प्राणनाथ माझा, प्राणनाथ माझा. संगती जन्माचा विसावा मनाचा, सुखी ठेव देवा माझा धनी कुंकवाचा, धनी कुंकवाचा, सुखी ठेव देवा माझा धनी कुंकवाचा, धनी कुंकवाचा. का? मला राजगादी नको भगवंता, मला घोडागाडी सुद्धा नको भगवंता. जे माझ्या विश्रांतीचं स्थान आहे ना, माझा प्राणनाथ, त्याचा प्राण परत आणून द्या मला. एवढंच फक्त मला द्या, मला जास्त काहीच नको. काय मागावं कळलं पाहिजे. सगळं प्रारब्धानं मिळणार आहे. पुत्र प्रारब्धानं
प्रारब्धानं मिळणार आहे, वित्त प्रारब्धानं मिळणार आहे. पण जो पती आहे ना त्यालाच फक्त काय द्या, अखंड सौभाग्याचं धान्य. हर 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 हर, एवढंच फक्त द्या, जास्त काहीच नको. मागितलं पाहिजे देवा, मागितल्याशिवाय मिळत सुद्धा नाही बरं का. फक्त काय मागावं हे कळण्यासाठी संतांची संगत पाहिजे. काय मागावं, जो भोग भोगायचा आहे ना तो प्रारब्धानं भोगणारच आहे. कारण भोग कसा आहे, एका जन्मातला नाही, पूर्वजन्म घ्यावा लागतो पण भोग भोगावा लागतो. एका गावामध्ये साधू आले. साधू आल्याच्या नंतर एका महिलानं बघितलं, बापरे साधूचं काही चैतन्य आहे. काय साधूचं काही चैतन्य आहे. त्या महिलेचं लक्ष गेलं. तिने म्हणले, महाराज माझ्या घरी प्रसादाला या ना. महाराज म्हणले, माय नको बाबा. नाही नाही आलं पाहिजे. साधू महाराजांना आग्रह केला. साधू महाराज घरी गेले प्रसाद घेण्यासाठी. प्रसाद आल्यानंतर तिला साधू महाराजांवर तिचं मन गेलं. तिच्यामध्ये कामाची इच्छा उत्पन्न झाली. म्हणजे महाराज काय तुमचं सौंदर्य आहे, काय तुमचं रूप आहे, मला तुमच्या बरोबर लग्न करायचंय. महाराज म्हणले, बाई तुझं लग्न झालेलं आहे, तुझा सुंदर असा पती परमेश्वर आहे, तरी माझ्यासारख्या संन्यासाबरोबर तुला काय लग्न करायचंय? काय माहित नाही महाराज, माझं मन तुमच्यावर गेले. महाराज म्हणले, बाई तुझा पती असताना तू माझ्याबरोबर लग्न करणार? एका मिनिटात पतीचा जीव घेते म्हणजे, तरी लग्न करतात का? महाराज म्हणले, बाई अवघड कार्यक्रम आहे. हिनं दगड उचलला, पतीच्या डोक्यात घातला, पतीचा जीव घेतला, आता तरी माझ्या बरोबर लग्न करा. साधू म्हणले, अगं मी तुझ्या बरोबर लग्न करू शकत नाही. ज्या नवऱ्यानं तुझ्यासाठी रात्रंदिवस देह जिजवला, तू त्याची नाही झालीस, तू माझी कधी होणार? साधू महाराजांनी हातामध्ये धोतर धरलं, खिडकीतून उडी मारून लांब पळायला सुरुवात केली. साधू महाराज रस्त्याने पळू लागले. तिनं जोरात चिरकली, धावा पळा वाचवा, माझ्या नवऱ्याचा खून केलाय ना या साधू महाराजांनी केलाय, पटकन वाचवा आणि या साधू महाराजांचा जीव घ्या. लोकांना काय पाहिजे असतं? सत्याची गरज. जेवढं खोटं आहे तेवढं चालतं. सगळे लोक जमा झाले, साधू महाराजांच्या मागे लागले. खोटाला जास्त प्राधान्य. साधू महाराजांना धरलं. पहिलं चावड्या असायच्या, बरोबर आहे का? आणि तशा चौकामध्ये आणलं, बांधलं साधू महाराजांना, हात पाय बांधले. त्या महिलेला समोर घेऊन या. तुझ्या पतीला यांनीच मारलं, हो माझ्या पतीला यांनीच मारले. तुझ्या पतीला यांनीच मारले, हो माझ्या पतीला यांनीच मारले. सजा तूच दे. तिनं म्हणले, माझ्या हातात 2 तलवार आहेत, मला या साधू मध्ये एकटीच नाही. हा साधू मला आवडत नाही. मग 2 तलवार माझ्या हातात आहे, मला या साधूचे हात आवडतात. दोन्ही हातात 2 तलवार घेतल्या, साधूचे दोन्ही हात तोडून काढले आणि जाऊ द्या म्हणले, आता याला संपलं. म्हणले मी जे द्यायची ती सजा दिली. साधू निघाला. साधू महाराज सरळ 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 त्यांच्या गुरुच्या मठात गेले. कारण एकमेव देवाने जरी टाकून दिलं तरी गुरु तारतो, पण गुरुनं जर टाकून दिलं तर देव सुद्धा तारत नाही. गुरुकडे गेले आणि साधू महाराज म्हणे, आतापर्यंत मी निस्वार्थ सेवा केली, मी ब्रह्मचर्य पालन केलं, जसं शास्त्र सांगतं 6 शास्त्रामध्ये जसं सांगितलं तसंच राहिलो. मी कधीच कुणाला वाईट केलं नाही, कुणाचं का मला अशी सजा मिळाली? साधू महाराज म्हणले, आठव जरा गेला जन्म, गेला जन्म आठव, या जन्मात कर्म फेडायला. कारण ज्यावेळेस आपण ज्वारी दळायला गिरणीमध्ये पिठाच्या नेतो का आयतच पीठ आणून खातो, देतात ना. मग ज्यावेळेला आटा म्हणजे गहू घेऊन जातात ना, त्यावेळेला ते धान्य गेल्या वर्षीचं असतं, या वर्षीचं नाही. तसं आता जे तुम्ही कर्म भोगायलात ना,
ते संचित कर्म आहे, आताच नाही. आता केलेलं कर्म परत, म्हणून याच जन्मामध्ये दान धर्म करा, याच जन्मामध्ये कथा ऐका सांगण्याचा उद्देश आहे, दुसरं नाही काही. साधू महाराजांनी सांगितलं, आठव गेल्या जन्मामध्ये तू वनामध्ये तपश्चर्या करत बसला होता, तुझ्या हातामध्ये जपमाळ होती, तू तपश्चर्या करत बसला. एक गाय आपला जीव मुठीमध्ये घेऊन अगदी पळत होती. तिच्या मागे कसा हातामध्ये तलवार, दोन हातामध्ये दोन तलवार घेऊन तिचा जीव घेण्यासाठी धावत होता. त्या गायीनं जीव मुठीमध्ये घालला आणि ती गाय पळत गेली. नजर चुकून ती गाय पळून गेली. त्यावेळेला तू तिथं जप करत बसलेला होता. तुझा दुसरा हात रिकामा होता, एका हातामध्ये जपाची माळ होती आणि ती गाय जीव मुठीमध्ये घेऊन लपून बसलेली होती. आणि तो कसा आला आणि तुला विचारलं, इथून गाय गेली का, तुम्ही पाहिलं का, तिचा वर्ण पाहिला का, गाय पाहिली का? त्यावेळेला तू म्हणायला पाहिजे होतं, काय म्हणायला पाहिजे होतं? स्वामी विवेकानंदाला एक जणाने विचारलं, आपने यहाँ क्या देखा? त्यावेळेला त्यांनी सांगितलं, जिसने देखा वो बोलता नहीं और जो बोलता है उन्होंने देखा नहीं. डोळ्याने बघितलं तर डोळे बोलू शकत नाही, तोंडाने बोलता येतं पण तोंडाने बघितलं नाही. मग जिसने देखा वो बोलता नहीं, जो बोलता है उसने देखा नहीं. किती सुंदर उत्तर दिलं. मग तू काय दिलं तसं उत्तर? तू सांगितलं तिकडं गाय गेली, कोणता हात होता? हातानं सांगितलं ना, तिकडच्या दिशेला गाय गेली. त्या कसावाने दोन हातात दोन तलवार घेतल्या आणि त्या गायीचा वध केला. ती बाईची होती, ती गाय होती. तो खाली पडलेला जो पुरुष होता तो कसा होता आणि तू साधूचाच पुन्हा जन्म मिळाला आणि तुझे हात तुटले. माझ्याकडे कशाला? यासाठी संताची गरज आहे. संत असणं गरजेचं आहे. हा, संगत महत्वाची माय. साधू संताची फार गरज आहे. आता जे भोगायला होत ना ते आपलं कर्म आहे. तसं अक्षिनी राणीला सांगितलं ना, बाई माझ्या पायावर येऊन पडायली ना, पण तुझ्या नवऱ्याचं कर्म आहे. पण नारीमध्ये एक ताकद आहे. तुका म्हणे, पतिव्रता तिची देवावरी सत्ता, पतिव्रता स्त्रीची देवावर सत्ता असते. मग म्हणली मी पतिव्रता आहे, मी अक्षिनी राणी आहे, पतिव्रता आहे आणि माझ्या पतीचा प्राण आणून दिला तर ठीक आहे, नाहीतर एका पतिव्रतेचा प्राण तुम्ही हरण केलं म्हणून तुम्हाला पाप लागेल. देवाला चॅलेंज. एवढी भक्ती कठोर असली पाहिजे, भक्तीमध्ये ताकद असली पाहिजे, देवाला गुरुला भांडायला ताकद असली पाहिजे, नाही तर काही नाही. कठोर शब्द असले पाहिजे. मग देवाला स्वतःचं दुःख बाजूला ठेवावं लागलं आणि अक्षिनी राणीचा पती वाचवण्यासाठी त्या ठिकाणी यावं लागलं. दक्ष राजाला जिवंत करण्यासाठी विष्णुदेव आले त्या ठिकाणी, ब्रह्मदेव आले त्या ठिकाणी आणि भगवान शिव परमात्मा स्वतःचं दुःख बाजूला केलं आणि त्या ठिकाणी देव आले आणि देवाने सांगितलं, बाबा आता हे जे मुख होतं ना ते यज्ञ कुंडामध्ये टाकलं, जाळलं, जळून गेलं. जळालेली वस्तू पुन्हा काय राहते, त्याची राख होते. आता कसं काय बसवायचं? अक्षिनी राणी म्हणली, देवा तुम्ही एवढे हुशार आहेत ना, मानवाचं राहिलं, प्राण्याचं बसवा, मला चालेल, फक्त माझा पती मला जिवंत पाहिजे. प्राण्याचं बसवा, पशुचं बसवा, पक्ष्यांचं बसवा, पण माझा पती मला जिवंत पाहिजे. आता असा कुठला प्राणी आणावा, असा कुठला पशु आणावा जे एक पशु आहे, असं काय आणावं? आणि बोकडाचं शिर बसवण्याचं भगवान विष्णूंनी सांगितलं. का? जे म्या 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 म्हणतो, मी 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 असं शिर बसवा देवा, म्हणजे याला अक्कल येईल की मी पणामुळे शिराचा छेद झाला, मग याला बोकडाचं शिर बसवून टाका.
आणि बोकडाचं शिर दक्ष राजाला बसवलं आणि पुनश्च जिवंत केलं. हर 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 हर. अक्षिनी राणी आणि दक्ष राजा यांना सांगितलं तुम्ही पुन्हा तपश्चर्येला जा. आणि देवाने सती मातेचा देह ज्या यज्ञ कुंडामध्ये अर्धा जळाला होता तो देह उचलला, जळालेला देह हातामध्ये घेतला आणि देव सती 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 करून तिन्ही लोकांमध्ये हिंडू लागले. काय अवस्था असेल. पत्नीचा वियोग हा हे तोपर्यंत कळत नाही माय. पण पत्नी म्हणजे घराचं स्वर्ग आहे. एकदा का एखाद्या पुरुषाच्या जीवनामधून एखादी पत्नी निघून गेली ना, इथं काय मला कोणाचं सांगायचं नाही, पण शास्त्र सांगतं. त्यांच्या चरणाला हात लावून असं काही नाही, पण एक सांगावं असं वाटतं. एखाद्या पुरुषाची जर पत्नी गेली ना तर त्याला चहाच्या कपाला मधून घ्यावं लागतं. एखाद्या महिलेचा पती जाऊ द्या, ती किचन मध्ये जाईल, बदसून राहू द्या, तिला शिव्या घालील, मुलगा काही म्हणल, पण तरी सुद्धा ती एक कब्बर चहा नक्कीच करून पिऊ शकते, एक भाकरी नक्कीच करून खाऊ शकते, उपाशी मरू शकत नाही. पण कितीही कमवणारा करोडपती पती असू द्या, ते एक कब्बर जर चहा हातामध्ये घेत असेल तर फक्त ते पत्नीचाच आधार घेऊन घेत असते. एवढं पत्नीचं जीवन आवडतं, म्हणजे पत्नीचं असणं तेवढं महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. विचार करा, पत्नी नसल्यानंतर दारोदार 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 फिरावं लागतं. तुम्हाला काय सांगावं का, अन्नासाठी फिरावं लागतं. एवढं पत्नीचं महत्व आहे. आई नंतर जर करू काळजी घेत असेल तर तिचं नाव पत्नी आहे, त्याला बायको म्हणतात. पण इतकं बी नका ऐकू, नाहीतर वयच माझा. हा, सगळे ज्या त्या ठिकाणी असले पाहिजे, बरोबर आहे का? शिव परमात्म्याने सती मातेचा देह घेतला, तिन्ही लोकांमध्ये तो देह घेऊन फिरू लागले. सती 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 म्हणून फिरू लागले. भगवान विष्णूला प्रश्न पडला, देव जर सतीच्या वियोगामध्ये राहिले, देव जर सती मातेसाठी असा हा देह घेऊन जर फिरू लागले, अवघड आहे ना. काय केलं पाहिजे विचार करा. शिव परमात्म्याची दशा काय असेल, माय काय असेल त्या नवऱ्याची दशा, ज्याच्या हातामध्ये बायकोचा देह. काळ येऊन गेला कोरोनाचा, नवरा मेला तर अंत्यसंस्काराला बायको नव्हती, बायको मेली तर अंत्यसंस्काराला नवरा नव्हता. विचित्र कर्ण होऊन गेले. अन्नासाठी मोठा होतात. अशा टायमामध्ये आपला जीव धोक्यामध्ये टाकून महेश स्वामींनी अन्न पुरवण्याचं काम केलं या सगळ्यांच्या मध्ये. विचार करा, सोपाय नाहीये. ऐकताना माझ्या अंगावर काठी येऊ लागली, कारण मला सुद्धा कोरोना झाला होता. जे आशा सुटली होती, पण ती आशा निर्माण झाली की परत आपला देह आता फक्त परोपकाराचा. बघा, विचार करा, आपला जीव धोके. तुम्ही दरवाजा उघडून दूध घेतलं का हो? पण यांनी स्वतःचा जीव धोक्यात टाकून या चिंचवड मधील एक सुद्धा लोकांना उपाशी राहू दिलं नाही. त्यांना अन्न पुरवण्याचं काम केलं. विचार करा, माणसात देव शोधण्याचं काम केलं. माणसामध्ये भगवंत दगडामध्ये नाही, देव दगडामध्ये आहे का? भाव उत्पन्न करायचा. पण खरंच एखाद्या माणसाचा जर तुम्ही पुढे होऊन जीव वाचवला ना, तर नक्की भगवंत तुमच्या कार्यामध्ये पुढे तुम्हाला मदतीला या 100%. भगवान विष्णूने सुद्धा माफी मागितली शिव परमात्म्याची. का? देवा, तुम्ही सती मातेचा देह घेऊन तिन्ही लोकांमध्ये फिरता,
माझी पत्नी आहे. सतीवर अत्यंत प्रेम होतं. देवाला वाटलं मी रामाची परीक्षा घेतली, सती मातेनं रामाची परीक्षा घेतली, मी बोलायचं सोडून दिलं म्हणून माझी सती लांब गेली का? माझी सती कवर लांब गेली असेल, काय झालं असेल? भगवान विष्णूने माफी मागितली आणि स्वतःच सुदर्शन चक्र घेतलं आणि त्या सुदर्शन चक्राने सती मातेच्या देहाचे तुकडे तुकडे केले आणि जो तुकडा ज्या ठिकाणी पृथ्वीवर पडल ना त्या ठिकाणी त्या नावाने एक शक्तिपीठ तयार झालं. सती मातेचा स्वभाव पडला येरमाळ्यामध्ये म्हणून ती देवी कडक आहे, येडाई. कुठं काय पडलं, कुठं मणिकर्णिका, कुठं काय पुढं सांगणारच आहे आपण त्या माध्यमातून. सती मातेच्या देहाचे तुकडे झाले आणि शिव परमात्मा तिन्ही लोकांमध्ये सती 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 म्हणून फिरू लागले. दुःख फार विचित्र दुःख असतं बरं का. ज्याच्यावर वेळ येते त्यालाच कळतं, बाकीच्यांना त्याचं काही नाही. बाकीच्यांना काय, एखाद्या माणसाच्या जीवनामधून त्याची पत्नी गेली त्यालाच माहिती त्याला काय भोगावं लागतं. एखाद्या स्त्रीच्या जीवनामधून तिचा पती गेला तिलाच कळतं की खरंच काय आपल्याला समाजामधून बाजूला असं दुधातल्या माशीसारखं बाजूला काढून टाकतात, ती तिलाच माहिती असते, तिलाच कळतं. मग सती मातेच्या देहाचे तुकडे झाले, शक्तिपीठ तयार झाले. शिव परमात्मा सती 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 म्हणून सतीच्या वियोगामध्ये तिन्ही लोकांमध्ये फिरू लागले. स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळलोक. कुठंतरी सती दिसल का? कुठं माझी सती दिसल का? कुणाच्या रूपामध्ये माझी सती तिथं असेल का? देव सती सती म्हणून फिरू लागले. देवाने अंगावरचे नागाचे भूषण काढून टाकले. देवाने हातामधला त्रिशूळ टाकून दिला आणि देवाने सगळ्या अंगाला भस्म लावलं आणि स्मशानामध्ये सती मातेचा शोध करू लागले. इथं तरी असेल का? कुठं असेल? कुठे आहे माझी सती? विचार करा. खरंच काय सांगावं तुम्हाला. एका मी कुणाची निंदा म्हणून नाही पण एक अनुभव म्हणून सांगते. नाही तर म्हणते महाराज लोक बऱ्याच खोडीचे, त्यांना घरीच नाही नेलेलं. हे घरी नाही, आमच्याकडे एक पत्रिका आहे. स्वामी आमचे व्यवसाय पूजा करतात. पत्रिका आल्यानंतर एका माऊलीने सांगितलं महाराज शांती करायची. शांती काय एक प्रकारची नाही, उदक शांती, मेल्यानंतर केलेली शांती, उदक शांती, घराची वास्तू शांती, जन्मल्याच्या अनेक शांती, नक्षत्र शांती, मूळ शांती, अनेक शांती. मग शांती करायची. आता स्वामी लोकांना वाटलं शांती करायची म्हणजे सहसा कुणाची केली जाते? बोला टाका ना मग पत्रिका. ती म्हणजे पत्रिका नाही. मग आधार कार्डाच्या माध्यमातून मी तुम्हाला जन्मतारीख सांगते, वेळ तुमची तुम्ही समजून घ्या, फक्त शांती करा. आता नावेला झाड काय असल्या भक्तामुळं विचार नाही. ज्यावेळेला खरंच शांती करण्यासाठी तिथं गेले म्हणजे बोलवान बाळाला, बाळाची नाही शांती करायची, माझ्या सासऱ्याची शांती करायची. का? सासऱ्याचं माझं जमत नाही म्हणून शांती करायची. कोण कधी काय करत काही सांगता येत का? काही सांगता येत नाही. फार विचित्र लोक आहेत. बरोबर आहे, विचित्र लोक आहेत. काही सांगता येत नाही. कोणी कधी काही करेल काही सांगता येत नाही. मग घरातील जो वयोवृद्ध माणूस आहे की नाही, आजकाल कोणाला हवाय तो सासू नकोय पण सासूचा लेख पाहिजे. बरोबर आहे? सासू नकोय, सासूचा लेख पाहिजे. सासू नकोय पण सासून कमविलेलं धन पाहिजे. सासू मेल्यानंतर गादी जातात पण धन जातात का? धन नाही चालत. का? धन पाहिजे पण सासूची वस्तू नकोय. विचार करा. तसंच एका गावामध्ये एका मुलीनं आट घातली आणि तिनं सांगितलं बाबा रे म्हणले मी तुझ्या बरोबर लग्न करायला तयार आहे.
पण एक सुद्धा म्हातारा माणूस लग्नामध्ये आलं नाही पाहिजे. किती 50च्या पुढचं एकही म्हातारा आलं नाही पाहिजे. आता आजच्या लहान झालेला होता बऱ्याच पिढीने झालं. नातू झालेला बरं त्या नाताचा काय थोडा लाड असतो का? त्या आजीलाच नाही असतो आहे की नाही. गोडा काय बनणार त्याचा लाड वेगळाच. तर तिनं तर आठ घातली. अरे म्हणले वडील सुद्धा जर तुझे 50च्या पुढे असतील तर ते सुद्धा आले नाही पाहिजे. आता सगळे ते म्हणला तुझा बाप नाही. आजा म्हणला तुझे बाप नाही आला तर चालेल पण मी आजोबा आल्याशिवाय राहणार नाही. बघा किती म्हातारे कट्टीबाज असतात. मी येणारच. आता तो म्हणला आजोबा जर आले ना तर आता ही माझ्या बरोबर लग्न करणार नाही. मला तर हिच्याशिवाय लग्न करायचं नाही. ही माझ्या बरोबर लग्न करणार नाही. आजोबा मी तुम्हाला घेऊन जातो पण तुम्ही गाडीत बसा. लग्न लागल्याच्या नंतर सगळ्याचे जेवण झाल्याच्या नंतर तुम्ही मंडपात आलं तरी जमतंय पण तोपर्यंत तुम्ही येऊ नका. ती मुलगी कधी नाही म्हणाल काही सांगता येईल अशी आवड परिस्थिती. मग ते आजोबा म्हणले ठीक आहे बाबा म्हणले मी गाडीत बसायला तयार आहे. आणि अशी मला सगळी युवा मंडळ घेऊन तिथपर्यंत पोहोचली. मंडपाच्या दारात गेली ती मुलीनं दुसरा प्रश्न टाकला. अरे म्हणे तुला कितीदा सांगितलंय 50च्या पुढचे म्हातारे सुद्धा आणायचे नाही. तुझा बाप सुद्धा आला नाही याच्यामध्ये. तो नको तुझी आई नको कोणीच नको. फक्त लग्नामध्ये फक्त युवा मंडळच. म्हाताऱ्याने सगळं बघितलं नव्हतं. या पुरीलाच लग्न करायचं दिसत नाही. हुशारच असते म्हातारे माणसं. म्हणून म्हातारे माणसं घरात असणं गरजेचं. ठीक आहे म्हणा. मग वरात निघाली ना बाजूला. आता बापालाच नाही. वरात निघाली बाजूला आली बाबा गाडीत बसायला लागले की आजोबा म्हणजे काय झालंय वडील नाही कोणीच नाही. नकोच म्हणला लग्नच नको चला निघालो मागं. ते म्हणले मला फक्त मुलीला 1 मिनिट बोलायचं. ते म्हणले ठीक आहे जा बोला. आणि ते आजोबा कुठं आले त्या मुलीजवळ आले. तिला म्हणले एका पात्रामध्ये दूध आणि पाणी एकत्र करून आणलं. म्हणजे मी सुद्धा तयार आहे पण तू दूध वेगळं कर आणि पाणी वेगळं कर. नक्कीच म्हणले याच ठिकाणी तू जे म्हणशील ते करायला तयार आहे. पण हे जे वरात आहे ना ती माघारी जाणार. इतके हुशार म्हातारे माणसं असतात. जमल का तिला करायला? ती काय राजवंश पक्षी आहे का? शक्यच नाही. म्हणून घरामध्ये म्हातारा माणूस किती महत्वाचं आहे. सासू पाहिजे का नाही? जास्त जात नाही का? बरोबर आहे ना? हरे 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 पाहिजेच. तसा शिव परमात्मा सुद्धा तिने लोकांमध्ये फिरू लागली. सती 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 सतीच्या वियोगामध्ये देवादिकांना सुद्धा वियोग आला. हो ही शास्त्र ही पुराण काय सांगते? देवादिकांना सुद्धा वियोग आहे. आपल्याला वाटतं आम्हाला जे आलं ना ते आमच्यासारखं कुणालाच नाही. अहो माणसाला नाही देवादिकाला सुद्धा वियोग आलेला आहे. आलाय ना? मग सगळ्यालाच आहे. जाणे आहे हो सर्वासी. जाणे आहे हो सर्वासी. जाणे आहे हो सर्वासी. करारीच्या रमणासी. करारीच्या रमणासी. जाणे आहे हो सर्वासी. जाणे आहे हो सर्वासी. जाणे आहे हो सर्वासी. हरे हरे का जाणे आहे? कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. प्रत्येकाला जर वाटलं असतं मरण कुणाच्या हातामध्ये काही का आहे चिंचवड मध्ये मरण कुणाच्या हातामध्ये नाही. कारण ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू नक्कीच आहे. एवढं सुद्धा नाही
जन्म कुणाच्या पोटी घ्यावं हे सुद्धा निश्चित नाही. आम्ही माहेश्वर कुळामध्ये जन्मलो, काय मागं जन्मलो काय? मला तर स्वतःला खरंच मी भाग्यवान वाटते बरं का. भारतासारख्या पवित्र भूमीमध्ये आपला जन्म झाला. महाराष्ट्रासारख्या संतांच्या भूमीमध्ये आपला जन्म झाला. विचार करा, माहेश्वर कुळामध्ये जन्म झाला, म्हणजे जंगम कुळामध्ये. आज तिसरी गोष्ट आहे, आई वडील सुद्धा तसेच कथाकार कीर्तनकार यांच्या पोटी जन्म झाला. तसं एवढं भाग्य नव्हतं खरं. मला तर मी भाग्यवान समजते, कारण या मानवाच्या देहाला येऊन आपण भाग्यवान आहे. जोपर्यंत आपल्याला आपलं भाग्य कळत नाही, प्रत्येकाचं कुठं ना कुठं भाग्य असतं, फक्त कळण्यासाठी साधू संतांची गरज असते. ते कळायला पाहिजे, भाग्यवान आहेत ना आपण. नाहीतर काही जणांचे जन्मभर मरेपर्यंत कारण काय आमचं खरं आहे, आमचं काय खरं आहे. कस काय? अहो तुम्ही मानवाच्या जातीला आलात, हेच तुमचं खरं आहे ना. अजून दुसरं तुमचं काय खरं असणार आहे? दुसरं काय खरं आहे? हाच आहे ना आलं देहाला भर, दुसरा काय लाभ आहे? कसं या शिव परमात्म्याने सुद्धा सती मातेच्या वियोगामध्ये तिन्ही लोकांमध्ये फिरू लागले. मला माझ्या लक्षात आलं, आज आनंदाचा दिवस आहे. आपण दुःख व्यक्त करायला, म्हणून मी थोडा विषय बदलून इकडं नेला, मग इकडं आणला. मला आज नको दुःख व्यक्त करायला, बरोबर आहे का? आज आनंदाचा दिवस होता. नेमका आमचा विषय आपला दुःखाचा आहे. बघा ना, आज रक्षाबंधन म्हणजे सगळ्या बहिणी राखा बांधून आलेल्या, नेमका विषय दुःखाचा. पण आता विषयच तिथं आला तर काय करा? कारण जन्म आणि मृत्यू कोणाच्या हातामध्ये नाही. कस काय? एका गावामध्ये एक आजी आजारी होत्या. आजारी एवढे होत्या की जीवही जाईना आणि राहीना. म्हणजे एवढ्या अवघड. आता इकडे जड म्हणते का नाही म्हणते, पण गावाकडे तर जड म्हणतात. खूप जड हो, पाणी सुद्धा जात नाही तुला पाण्यामध्ये, अशा आजी. आता तुम्ही बघायला जातात का नाही माहिती नाही, पण गावाकडे मात्र एक पार्लेजी बिस्किट पुडा घेऊन सगळे बघायला एक पार्लेजी घेऊन जातात ना. आता इथं काय घेऊन जाते मला माहिती नाही, इथला अनुभवच नाही. काही तसं जाते ना का जातच नाही, जाते ना एक पार्लेजी घेऊन जाते ना. तसं तिथं सगळे बघायला यायचे. त्या मुलांना विचारायचं, आई अगं तुला आज बघायला कोण कोण आलं? हिनं सांगायचं, अरे आज ही आली, आज फलाने आली, आज बिस्ताने आली, आज ती आली, हे आली. पण एक दिवशी यम आला आणि हसला. हसल्याबरोबर रात्री मुलगा आला नाही, विचारला, आई आज तुला बघायला कोण आलं? अरे मला काहीच माहिती नाही, पण दिसायला डेंजर होता एवढं माहिती. तो आला माझ्याकडे बघून हसला. कसा होता वर्णन? अरे काळे कुट्ट अंगावर कपडे होते आणि जसं काही मला धरून येते ना असं वाटत होतं. त्या मुलाला ओळखू आला ना, यम नेला आला. त्याला म्हणला, आईला तर लपवून ठेवलं पाहिजे. असं खोड बघितलं आणि त्या आंब्याच्या खोडामध्ये आईला घातलं, लपवून ठेवलं. का? यमाने तिथं येऊ नये, यमाने तिथं येऊ नये म्हणून खोडामध्ये लपवून ठेवलं. आणि नेमकं यावेळेला आपण स्वतः पुढे उभं टाकला. मला आता कसं काही बरं? यम आला त्यावेळेला त्या आजीकडे नाही बघून हसला, याच्याकडे बघून हसला. अरे मला इथंच तर तिला न्यायचं होतं, ही जागा होती. काळ आणि वेळ ठरलेली असते. आपलं म्हणणं असतं मृत्यू आमच्या हातामध्ये आहे का? मृत्यू हातामध्ये नाही, काळ आणि वेळ ठरलेली. यम बघून हसला त्यावेळेला मुलाच्या लक्षात आलं, कुठं जरी लपून ठेवलं ना आईला तर आता आईची वेळ आली. तसं कुणाच्याच हातामध्ये नाही कुणाच्या पोटी जन्म घ्यावा आणि कुठं मृत्यू येईल काही सुद्धा सांगता येत नाही. आता तुमच्या माझ्यासोबत सगळ्यांनी मस्त पैकी मुख्यमंत्री राष्ट्रपती यांच्याच पोटी जन्म घेतला असतं की कशाला गरीबाच्या कोण घ्यायला? श्रीमंत घराण्यात बघून जन्म घेतला असता ना. तशी आहे का स्कीम देवाजवळ? देवाजवळ
रुपये द्या आम्ही श्रीमंत घराला जातो, तशी स्कीमच नाही. तसं शिव परमात्मा सुद्धा तिन्ही लोकांमध्ये फिरू लागले ना. सती 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 म्हणून स्वतःच जे दुःख आहे ना या तिन्ही लोकांमध्ये व्यक्त करून फिरू लागले. सती माता स्वतःच्या देहाचा त्याग झालेला होता आणि शिव परमात्मा तिन्ही लोकांमध्ये फिरत होते. पण विचार करा, देवादिकाला सुद्धा दुःख आहे की नाही? देवादिका जिथं जन्म झालेला आहे, जिथं निर्गुणातून सगुण झालेला आहे ना त्याला जावं लागतं, म्हणजे जावंच नाही. देव सुद्धा निर्गुणातून सगुण झाले, देवाला दुःख झालं. माता भगवती सुद्धा निर्गुणातून सगुण झाली, तिला सुद्धा जावं लागलं. मग तुम्ही आम्ही कोण आहे? तीन देह तीन अवस्था तुमच्या आमच्या काय येतात जाणार. हा देह जाणारच आहे, हे लक्षातच घेतलं पाहिजे. काही गोष्टी कळूनच घेतल्या पाहिजे. शिव परमात्मा सतीच्या वियोगामध्ये आणि हा दक्ष राजा जो तपश्चर्यासाठी गेला होता त्यानं तपश्चर्या केली, एवढी तपश्चर्या केली, एवढी तपश्चर्या केली की तपामुळं त्याचं अंतःकरण शुद्ध झालं. देवाची भक्ती भजन का करावं? भजन कशासाठी करावं? कशासाठी? अंत का? देहाला शुद्ध करण्यासाठी अनेक प्रकारचे अनेक क्वालिटीचे साधन आहेत. बरोबर आहे का नाही? देहाला शुद्ध करण्यासाठी अनेक प्रकारचे साधन आहेत. तसं अंतःकरण शुद्ध करण्यासाठी सुद्धा नामस्मरणाचं साधन आहे. ते साधन घेतलंच पाहिजे. अंतःकरण शुद्धीसाठी सुद्धा कथा आणि कीर्तन ऐकलंच पाहिजे, नाहीतर अंतःकरण सुद्धा शुद्ध होत नाही. महेश स्वामी म्हणले 7 दिवसांनी नाही बाबा शुद्ध होत, 14 दिवसांनी नाही बाबा शुद्ध होत, 21 दिवसांनी शुद्ध होईल. मग 21 दिवसांनी का? 21 आकडा शुभ आहे बरं का. हा, कारण जसे 3 तप होतात ना, 3 तप होतात ना, तसंच 3 शिव महापुराण कथा ऐकण्याचं हे तुमचं दुसरं भाग्य आहे. हे दुसरं सुरू झालं आजपासून. कालपर्यंत पहिलं संपलं, आज दुसरं सुरू झालं आणि तिसरं सुद्धा तुमच्या भाग्यामध्ये येणार. एकाच वेळेस 3 कथा आतापर्यंत रेकॉर्ड कुठंच नाही, कुठंच म्हणजे कुठंच नाही. हा, प्रवचन झाले असतील पुण्यामध्ये 21 दिवसाच्या अनुष्ठानमध्ये काही प्रवचन झाले असतील, पण कथा नसत झाली. 7 दिवसाची कथा. चिंचवड पॅटर्न वेगळा आहे, बरोबर. मग दक्ष राजा नामस्मरण करू लागले. कशासाठी? नामस्मरे जाता रूप लागे पाटी, नामस्मरे जाता रूप लागे पाटी, नाही दिसावे देव जाणे, नाही दिसावे देव जाणे, नामस्मरे जाता रूप लागे पाटी, नामस्मरे जाता रूप लागे पाटी. हर हर. अहो देव भगवंत नामस्मरण केले की तुमच्या मागे नको म्हणलं तरी सुद्धा भेट देणाऱ्याचा देव आहे. विचार करा, तो भगवंत असं तसं नाही का, जो जे मागेल ते देऊन टाकणारा देव आहे. ज्याला जे पाहिजे ना ते देऊन टाकणारा हा भगवंत आहे. कुणाला काय पाहिजे? काही जणांना धनाची इच्छा, धन तर घ्या, पण काही जणांना अंत
शुद्धीची जर इच्छा कोणी मागितली असेल तर ती फक्त साधू संतच असतात. म्हणून कथा आणि कीर्तन याच्या माध्यमातून आपण हे नामस्मरणामुळं, या कथा कीर्तनामुळं अंतःकरण शुद्ध कसं होईल हे बघायचं आपल्याला. हे एक साधन आहे, हे एक साधना आहे आणि ती साध्य केली पाहिजे. हा जन्म आहे ना ती साध्य करण्यासाठी. दक्ष राजाने सुद्धा तपश्चर्या केली आणि त्याला नेमकं भगवंताची कृपा झाली. का दुसरा सुद्धा जन्म मानवाचाच मिळाला, याला भाग्य लागतं बरं का. दुसरा सुद्धा जन्म मानवाचाच मिळाला, याला भाग्य लागतं. कारण तो काय झाला, हिमालय राजा झाला. अक्सिनी राणीने सुद्धा शिव परमात्म्याची ती पहिलीच भक्ती करत होती आणि तिने सुद्धा दक्ष राजा बरोबर तिने सुद्धा नामस्मरण केलं, भक्ती केली. जास्त नाही ना मंत्र आले, हमेशा मी सांगत असते, नाही ना जास्त मंत्र आले राहू द्या, विधियुक्त नाही आलं तर नाही आलं, पण पूजा कशी असली पाहिजे. नाही मज ज्ञान नेनो साधन करीत भजन भोळ्या भावे, भोळ्या भावे भक्ती झाली पाहिजे. ज्ञान नसलं तरी चालतं भक्तीमध्ये, कारण भक्ती करता करता ज्ञान प्राप्त होतं. तसं या अक्सिनी राणीने सुद्धा शिव परमात्म्याची भक्ती केली, तिला दुसरा जन्म मिळाला, ती म्हणजे मेना राणी. हर 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 हर. देव सतीच्या वियोगामध्ये होते. सतीच्या वियोगामध्ये देव तिन्ही लोकांमध्ये फिरत होते. भगवान विष्णूने सांगितलं किती दिवस वियोग, का तारकासुर नावाचा राक्षस आहे. राक्षसासारखी भक्ती देवांना सुद्धा जमली नाही. ज्याने आपलं 10 वेळेस मस्तक शिव परमात्म्याच्या चरणावर अर्पण केलं असा रावण, एक बोट जर कापून नाही म्हणलं तर कोण कोण तयार होईल सांगा. शक्य आहे का अशी भक्ती? शक्य नाही. त्याने स्वतःच मस्तक दिलं भगवंताला. रावण त्याच्या इतकी तपश्चर्या शक्य नाही. कशासाठी हो? रावणाचं थोडं उलट सांगितलं जातं. रावण खरं तर विष्णू म्हणजे रावण हा ब्राह्मण आहे, म्हणजे विष्णू भक्त आहे, तरी सुद्धा तो शिव भक्त आहे, शिवाची भक्ती करायचा. आणि त्याच्या व्यतिरिक्त रावण हा आपल्या आईची सुद्धा खूप भक्ती करायचा बरं का. का दररोज आईला कैलास पर्वतावर ते शिव परमात्म्याच्या दर्शनाला जावं लागते. मग त्या देवालाच कैलास पर्वतच माझ्या आईजवळ आणून ठेवला तर रावणाने अशी कुठं धरली. जे तुंगनाथ आहे, केदारनाथ मध्ये पंचकेदार आहे, त्याच्यामध्ये एक तुंगनाथ आहे, अतिशय बघण्यासारखं ठिकाण आहे. आम्ही स्वतः बघितलं. ज्याच्यामध्ये रावणाने असे मोठं घातले तो पर्वत उचलायला तयार झाला. आणि आता भगवान विष्णूने सांगितलं देवा कैलास पर्वत तिकडे नेल्यानंतर अवघड आहे, मग तुम्ही अंगठ्याने दाबा. फक्त भगवंताने अंगठा ठेवला, रावणाचे बोट अडकले. रावण शिव परमात्म्याचा धावा करू लागला. का रावणाने स्वतः शिव परमात्म्याची स्तुती करण्यासाठी शिव तांडव स्तोत्र लिहिलं. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले कलेवलंबे लंबितंबुलंग तुंग भालिका ढमढ 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 निनाद भट्टमर्वय चकार चंड तांडव तरो पुनः शिवम शिवम. विचार करा, रावणाने भक्ती करण्यासाठी, म्हणजे एवढा विद्वान आहे तो काय ढ नाही आपल्यासारखा, कोणाच्या सांगण्याखाली नाही ऐकणारा. फक्त भक्तीचा अहंकार मला सांगायचा. एवढी भक्ती केली त्यानं, एवढे आसुर भक्ती करायचे, एवढे राक्षस भक्ती करायचे. तसा हा तारकासुर सुद्धा काय, तारकासुराने सुद्धा शिव परमात्म्याची
भक्ती केली, घोर तपश्चर्या करायची. त्या अंगठ्यावर तर अंगठ्यावर एक एक तंबू टाकायचे. आपल्याला बेल वाजताना जर हात आवडला तर आपण मग देवाला असं म्हणतो, घे घे ये पान घे. का 108 पान वाजताना एक ठिकाणी आम्ही पूजाला गेलो, हात आवडला की ते पहिलं घ्यायचं पान असं करायचं. मला राहू द्या ना, कुणी सांगितलंय? तुम्ही नामही म्हणत नाही आणि तुम्ही वाहतही नाही, कसं देऊ तुम्हाला प्रसन्न आहे? म्हणणारा कुणीतरी वेगळा आणि वाहणारा कुणीतरी, तुम्ही फेकून टाकणार, घे तुला घ्यायचंय तर. मग कसं काय देऊ तुम्हाला प्रसन्न होईल? शक्यच नाही. मग तारकासूर नावाच्या राक्षसानं भक्ती केली, भगवंताला प्रसन्न करून घेतलं आणि एक वरदान मागितलं. त्यांचे वरदानच वेगळे असायचे. जसं रावणानं आईसाठी आत्मलिंग मागितलं, तसं तारकासुरानं सुद्धा म्हणले तुमच्या पुत्र, अगोदर तर वरदान मागितलं, देवा मला अमर वरदान द्या, अमर वरदान जे की कुणाच्याच हातून माझा वध व्हायला नको, असं वरदान द्या. देव म्हणले आतापर्यंत कुणाला अमर वरदान दिलं नाही आणि देता पण येणार नाही. जो जन्मला त्याचा मृत्यू निश्चित आहे. मग बरं देवा ठीक आहे, असं करा. याला विचार केला, देवाची पत्नी गेली, देवाला पुत्र होणार नाही, पण तुमच्या पुत्राच्याच हातून माझा वध होऊ दे ना. देव म्हणले तर सुदैवाला हे लक्षात सुद्धा आहे की आपली पत्नी वियोगामध्ये, कारण अति दुःख. आणि मी हमेशा सांगितलं ना, ते माझं वाक्यच लक्षात. मग क्रोधामध्ये कोणाला बोलायचं नाही आणि आनंदामध्ये कोणाला वचन द्यायचं नाही. देवाने दिलं ना दुःखामध्ये वचन, ठीक आहे तथास्तु, माझ्या पुत्राच्या हातून तुझा वध होईल. पत्नीच नाही, पुत्र कुठला? तारकासुराला आनंद झाला आणि तारकासुरानं देवांना सुद्धा मारायला सुरुवात केली. देवांना ऋषींना यज्ञ करू दिना, इंद्राचं राज्य घेतलं. काय? स्वगुरूचा अपमान इंद्र करी अवर्जुन, तेने दयावरी कोप झाला गुरूंचा अमाप. रेवत सिद्ध बाबाने गुरुपाठ लिहिला आणि गुरुपाठामध्ये सांगितलं स्वतःच्या गुरुचा जो अपमान करतो ना, त्याची संपत्ती हरण होते, नष्ट होते. स्वतःच्या गुरुचा अपमान करायचा नाही. इंद्र काय करायचा? गुरुचा अपमान करायचा, अपशब्द बोलायचा. मग बाबांनी सांगितलं जोवरी गुरु पाठीशी तोवरी भीती कोणाशी, तोची आहे रक्षक त्यांचा मी सेवक. जोपर्यंत आपण सेवक आहे तोपर्यंत तो आपला रक्षक आहे. कितीही संकट येऊ द्या, गेलेलं धन देण्याची ताकद त्या भगवंताने, एवढा तो माया. मग एवढा तो देव भगवंत मयावय. इंद्राचं राज्य घेतलं, ऋषीमुनींना यज्ञ करू दिना, देवादिकांना त्रास देऊ लागला. भगवान विष्णूने विचार केला करावं तरी काय करावं. देव तर सतीच्या वियोगामध्ये, देवाने वरदान देऊन टाकलं दुःखामध्ये, कळलंच नाही देवाला. मग करावं तरी काय करावं? देवाचं जाऊ द्या म्हणजे सोडून द्या, भगवतीला तरी प्रार्थना करा. ज्या वेळेला मंत्राला भेटायचं असेल तर पियाचाच वशिला लागतो. मग देवाला प्रसन्न करून घ्यायचंय तर आधी भगवतीकडेच गेलं पाहिजे. डायरेक्ट मंत्री भेटत नाही, पियाकडे जावं लागतं, एखादी तारीख घ्यावी लागते, मग मंत्री तुम्हाला सांगायची काय गरज आहे. तसंच म्हणजे आता या महादेवाला जर या सतीच्या दुःखातून काढायचं असेल तर भगवतीला पुन्हा जन्म घे म्हणून सांगावं लागेल. भगवान विष्णूने भगवतीला विनंती केली, माता आता इथं एक घेण्यासारखं छान आहे, आता तुम्हाला सुद्धा पुन्हा जन्म घ्यावा लागेल का? तर तुम्ही स्वतःचा देह अग्नीमध्ये दिला. जो कोणी आत्महत्या करतो ना त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि राहिलेलं उर्वरित कार्य करावंच लागतं. आपल्याला वाटतं आता जीव नकोसा झाला, देह पाणी झालं, करा आत्महत्या, जरा जीवाला त्रास व्हायला, करा आत्महत्या. आत्महत्या हा शेवटचा पर्याय आहे का? मरण शेवटचा पर्याय आहे का? पुन्हा यावं लागतं. शास्त्र सांगतं पुनरुपी जननम पुनरुपी मरण, पुन्हा पुन्हा जन्मावंच लागतं.
आणि पुन्हा जन्माला एक राहिलेलं जे भोग आहे ना ते भोगावाच लागतो, सुटतच नाही. म्हणून मग हे शक्य आहे का? नाही. मग इथं जर सती मातेने स्वतःचा देह दिला, भगवान विष्णूने सांगितलं तुम्हाला सुद्धा पुन्हा जन्म घ्यावा लागणार आहे, तुम्हाला सुद्धा ते राहिलेलं कार्य पूर्ण करायचं, यावं लागेल, जन्म घ्यावा लागेल. मग काय करावं लागेल? हिमालय राजाला भक्ती करायला लावे लागेल. हिमालय राजा माता भगवतीची भक्ती करू लागले. आंबे तुझे डोळे लाल 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 पांघरली शाल, देवी तुझे डोळे लाल 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 पांघरली शाल. आंबे तुझे डोळे लाल लाल, आंबे तुझे डोळे लाल लाल, डोळे तुझे लाल. आंबे तुझे डोळे लाल 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 पांघरली शाल, देवी तुझे डोळे लाल 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 पांघरली शाल. हे आंबे तुझे डोळे लाल 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 पांघरली शाल, आंबे तुझे डोळे लाल 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 पांघरली शाल. आंबे तुझं वेग झाडीते झाड, आंबे तुझं वेग झाडीते झाड, देवी तुझं वेग झाडीते झाड, तुझं वेग झाडीते झाड, झाडीते झाड तिथे उभी क्षणभर, झाडीते झाड तिथे उभी क्षणभर. आंबे तुझे डोळे लाल 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 पांघरली शाल, देवी तुझे डोळे लाल 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 पांघरली शाल. आंबे तुझे डोळे लाल लाल पांघरली शाल, देवी तुझे डोळे लाल लाल पांघरली शाल. भगवतीला संतुष्ट केलं पाहिजे, असं एक रात्र येतं. शिव परमात्मा एका रात्रीमध्ये संतुष्ट होतात, पण भगवतीला 9 रात्र लागतात संतुष्ट करण्यासाठी. मग विचार करा, महान कोण आहे हो? महान कोण आहे, देव का देवी? क्या बात है. जी वेळ घेते संतुष्ट करण्यासाठी, जिनं 9 रात्र घेतल्या, 9 रात्र, आणि मग संतुष्ट झाली. आणि शिव परमात्मा एका रात्रीमध्ये 4 प्रहरामध्ये संतुष्ट होणारा देव आहे. आवडस त्या बेलाच्या पानावर काय लागते तिला, काही लागत नाही. पण भगवती अशी तशी नाही साधारण. जन्म घ्यायचाय ना, भक्तीच करावी लागली. माता भगवती मग पुन्हा हिमालय राजाच्या स्वप्नामध्ये गेले आणि दृष्टांत दिला, मला जन्माला यायचंय ना, मी सगुण साकार रूप घेणार ना, तर तुम्हाला काय करावं लागेल, भक्तीच करावी लागेल. भक्ता भक्तांना वाचतो. माता भगवतीचा जन्म येऊ द्या. जे आज पौर्णिमा आहे, माता भगवतीची पौर्णिमेला सुद्धा पूजा केली जाते. पौर्णिमेला शिव परमात्म्याची सुद्धा पूजा केली जाते. म्हणजे एक असं आहे, पौर्णिमा आणि अमावस्या आपण मानले, पण भक्तीसाठी योग्यच आहे. तसं माता भगवती पार्वती मातेचा जन्म आहे. शेतीत असल्यामुळं पाळणा काही मागत नाही, असा जन्म होतो. नाही तर आम्ही गावाकडं पाळणा बिळणा मस्त नाव घेऊ ठेवतो. या ठिकाणी आपण फक्त साध्या पद्धतीमध्ये नामकरण करू आणि झालेली शिव महापुराण कथा माझे गुरु श्री गुरु रेवशुद्ध शिवाचार्य परात्पर बाबा श्रीकृष्ण शिवाचार्य परात्पर बाबा यांच्या चरणी नतमस्तक होतो. आयोजक नियोजक संयोजक आमचे महेश स्वामी महाराज त्यांच्याही चरणी नतमस्तक हो. तुम्ही सर्व शिवभक्त तुमच्याही चरणी नतमस्तक हो. माझ्या वाणीला पूर्ण विराम देते. कित्येक श्रावणमयी पूजा श्रीमद शंकर पादयोग हो.
अर्पिता तेन देवेशा प्रियतमे सदाशिवं प्रियतमे सदाशिवं सांबजे नम पार्वती पते शिव हर